आज परत एकदा आपण एक वेगळ्या पद्धतीने नाश्ता बनवणार आहोत। नाश्ता नेहमीचाच आहे, पण फक्त पद्धत बनवण्याची वेगळी आहे। तर हा नाश्ता बनवण्याकरता इथं मी हे तांदूळ घेतलेले आहेत। तर हे कोलम या जातीचे तांदूळ आहेत। तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकता। तुम्ही जे नेहमी वापरता ते वापरले तरी चालेल, अगदी राशनचे वापरले तरीही चालेल। तर इथं मी मेजरिंग कपने 1 कप एवढे हे तांदूळ घेतलेले आहेत। तर सगळ्यात अगोदर आता हे तांदूळ मी स्वच्छ निवडून आणि ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत। तर हे तांदूळ मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं रवाळ असं पीठ करून घेणार आहे। तर आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। तर हे तांदूळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक होत नव्हते, त्यामुळे मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेतलेले आहेत। तर आता हे रवाळ असं पीठ तयार झालेलं आहे। हे पीठ आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर हा नाश्ता बनवण्याकरता तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता, फक्त इंद्रायणी आणि बासमती तांदूळ घ्यायचे नाही। इंद्रायणी तांदूळ अतिशय चिकट असतात, त्यामुळे त्याचा हा नाश्ता सुद्धा चिकट होईल, व्यवस्थित मऊ लुसलुशीत होणार नाही। त्यामुळे इंद्रायणी तांदूळ घ्यायचे नाही। तुम्ही त्याऐवजी तुम्ही राशनचे तांदूळ घेतले तरीही चालेल। आता हे तांदूळ आपले चाळून झालेले आहेत। यानंतर आपण या नाश्त्यामध्ये अर्धा कप एवढी उडदाची डाळ घेणार आहोत। तर ही उडदाची डाळ सुद्धा मी स्वच्छ करून आणि ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। तर तीही आता आपण तांदळाप्रमाणेच रवाळ अशी वाटून घ्यायची आहे। तर आता ही डाळही वाटून झालेली आहे। तर ही डाळ सुद्धा आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये जर काही मोठे कण राहिलेले असतील तर ते आपण काढून टाकायचे आहेत। आणि त्यानंतर आपण या नाश्त्यामध्ये 1 कप एवढे पोहे वापरणार आहोत। तर हे पोहे मी नेहमीचे जे आपण कांद्या पोह्याला पोहे वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत। हे पोहेही चाळून आणि स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। तर हे साधेच पोहे आहेत, दगडी पोहे वगैरे नाही आहेत, हे कागदी पोहे आहेत। हे पोहे सुद्धा आता मिक्सरमधून छान बारीक असे वाटून घेतलेले आहेत। हे पोहे जरी 1 कप असले तरी याची पावडर मात्र खूप कमी होते, त्यामुळे 1 कप इथं पोहे वापरलेले आहेत। आता आपले तिन्ही पिठं तयार आहेत, म्हणजे तांदळाचं, उडीद डाळीचं आणि पोह्याचं। आता ह्या तयार पिठामध्ये आपण अर्धा कप एवढं दही टाकून घेणार आहोत। तर हे दही आंबट आहे, त्यामुळे मी इथं अर्धाच कप वापरलेला आहे। तुमच्याकडचं दही जर आंबट नसेल तर तुम्ही 1 कप सुद्धा याच्यामध्ये दही वापरू शकता। आणि चवीपुरतं मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आता मीठ टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छानपैकी याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला खूप जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं। जर तुम्ही एकदम पाणी टाकलं तर याच्या गुठळ्या होऊ शकतात। आणि हे असे पिठं मिक्स करताना नेहमी विस्करचा वापर करायचा, म्हणजे विस्करचा वापर जर तुम्ही केलात तर अजिबात पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत। मग कुठलंही पीठ असो, अगदी ढोकळ्याचं पीठ बनवताना सुद्धा तुम्ही विस्करचा वापर केला ना तर अजिबात गुठळ्या होत नाहीत। तर अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। इथं मला एवढं पीठ मिक्स करण्यासाठी साधारण 2 कपापेक्षा अगदी थोडंसं पाणी जास्त लागलेलं आहे, म्हणजे 1-2-3 टेबलस्पून पाणी जास्त लागलेलं आहे। आणि जर लागलंच तर आपण नंतर परत याच्यामध्ये पाणी टाकू शकतो। तर आता हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। याला आपण आता 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं आहे। खूप जास्त वेळ ठेवायची याला गरज नाही। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे वापरायचा नसेल तर हे पीठ तुम्ही रात्रभर सुद्धा फर्मेंट करून घेऊन वापरू शकता। तर आता ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घ्यायची आहे। तर थोडीशी कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 टेबलस्पून एवढी डाळ घेतलेला आहे। आणि 1-2 ते 3 चमचे याच्यामध्ये दही टाकायचं आहे। खूप जास्त दही टाकायचं नाही। आणि चवीपुरतं मीठही टाकायचं आहे। अगदी 1 टेबलस्पून एवढं पाणी टाकलेलं आहे। आणि आता याची मिक्सरवर आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे आपण नेहमी इडलीसोबत किंवा डोशासोबत खाण्यासाठी जशी चटणी बनवतो तशीच चटणी आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे। तर आता ही चटणी झालेली आहे। ही चटणी आता आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। तर ही चटणी तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही बनवू शकता, म्हणजे घट्ट किंवा पातळ। तर आता ही चटणी काढून घेतल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून हे पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे चटणी थोडीशी पातळ होईल।
तर अशा पद्धतीने ही चटणी मी करून घेतलेली आहे। आता ह्या चटणीवर मी वरून फक्त जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे। एक पळी तेल गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकून फोडणी करून घेतलेली आहे आणि ती या चटणीमध्ये टाकलेली आहे। आता चटणी खाण्यासाठी तयार आहे। आणि आता आपलं इकडे पीठही तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी 20 ते 25 मिनिटांमध्येच हे पीठ किती छान मुरलेलं आहे। तर याच्यामध्ये दही घातल्यामुळे हे पीठ असं पटकन छान फर्मेंट होतं, त्याच्यामुळे दही अवश्य घाला। तर आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं 1 ते 2 टेबलस्पून एवढं पाणी टाकलेलं आहे। थोडंसं पीठ घट्ट वाटत होतं त्यामुळं। आणि 1 पोहे खायचा चमचा भरून मी याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकलेली आहे। तुम्ही याच्यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता। फक्त खाण्याचा सोडा टाकताना मात्र 1 चमचा भरून टाकायचा नाही, तर पोहे खायच्या चमच्याने फक्त अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर आता हा बेकिंग पावडर मी याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे। बेकिंग पावडर घातल्यानंतर ती सगळ्या पिठाला लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता। आणि त्यानंतर मी हे पीठ इडलीच्या प्लेटमध्ये टाकून इडली स्टँडमध्ये ह्या प्लेटा ठेवून दिलेल्या आहेत। तर इडलीच्या प्लेटला अगोदर तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे पीठ मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण आज इन्स्टंट इडली अशी बनवणार आहोत। तर अगदी झटपट ही इडली तयार होते। तुम्हाला याच्याकरता डाळ तांदूळ भिजत घालायची अजिबात गरज नाही। अगदी तुम्ही अचानक जर पाहुणे आले तर अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही ही इडली चटणी बनवू शकता। तर आता ही इडली मी चेक केलेली आहे, आणखी 2 मिनिटं याला वाफवून घेऊया। तर आता ही इडली खाण्यासाठी तयार आहे। तर अगदी मस्त अशी टम्म फुगलेली इडली आहे। अगदी ओळखायला सुद्धा येत नाही की ही आपण इन्स्टंट बनवलेली आहे। अगदी आपण ज्याप्रमाणे बॅटर तयार करून घेतो इडलीचा आणि त्यानंतर इडली बनवतो तशाच पद्धतीने ही इडली मऊ सॉफ्ट आणि जाळीदार होते। तर अशा पद्धतीने तुम्ही ही इडली एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा ती खूप आवडेल। आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी ही इडली फुगलेली आहे। अगदी अलगद अशी ही इडली निघत आहे आणि इडलीच्या स्टँडला ती अजिबात चिकटलेली सुद्धा नाही आहे। तर आपण जशी रव्याची इडली बनवतो तशीच ही सुद्धा इडली सॉफ्ट होते, पण रव्याच्या इडलीपेक्षा ही हिची टेस्ट भारी लागते। आपण जशी नेहमीची इडली बनवतो अगदी तशीच ही इडली तयार होते। जाळीदार हलकी आणि अगदी मऊसूत अशी ही इडली आहे। तर तुम्ही स्टँडला सुद्धा बघू शकता अजिबात ही चिटकलेली नाही आहे आणि ही चमच्याने सुद्धा हिला काढायची गरज नाही। अगदी तुम्ही हाताने सुद्धा ही इडली काढू शकता। तर फक्त साईडच्या थोड्याशा कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि पटकन ही इडली निघते। फक्त इडली स्टँडमधून इडलीचे प्लेट बाहेर काढल्यानंतर काढण्याची खूप गडबड करायची नाही। थोडेसे 5 मिनिटं हे इडल्या थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपली ही झटपट आणि इन्स्टंट अशी डाळ तांदळाची इडली तयार आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी तुम्हाला इथे एक इडली तोडून दाखवते आहे। तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट मऊ जाळीदार अशी मऊ लुसलुशीत अशी इडली तयार झालेली आहे। तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळते। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।